हाय हॅलो नमस्ते, मी चैत्राली आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत करते पुन्हा एकदा माझ्या एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, अनु आजारी होती म्हणून मी 4 दिवस दवाखान्यात होती. त्यावेळेस काय बाहेरचंही प्लास्टर झालेलं नव्हतं. तर आता तुम्हाला बंगल्याचा पूर्ण लुक दाखवते मी मागे. तर बघा, ह्या साईडला तर किती छान डिझाईन काढलेली किचनच्या साईडला. इकडे देवघर आहे बरं का. छोटं जे विचारतात सारखं की पोर्चमध्ये छोटंसं रूम कशाचं छोटंसं, तर ते देवघर आहे. तर बघा किती छान असं वाटतंय. तर तुम्हाला पूर्ण आतमधून पण दाखवते. सो चला आपण बघूया आतमधून सुद्धा. तर बघा आतून किती छान वाटते. हा आहे हॉल. काय करू? तर हा आहे हॉल आणि हॉलमध्ये हे देवघर आहे छोटंसं. खूप जणांच्या कमेंट असतात, ताई हे छोटं रूम कशासाठी आहे, ते मी तुम्हाला दाखवते. तर बघा, देवघर आहे. याच्यामध्ये पूर्ण फरशी येणारी अशी लावायला भिंतीला लावलेली. तर आता तुम्हाला बाकीचे दाखवते. प्लास्टर सगळे झाले. तर इथे भिंत नव्हती आधी छोटीशी, तर आता घातलेली ही भिंत सुद्धा. इकडे जिना आहे. जिन्याच्या इथून असं गेल्यावर इथे किचन आहे. तर किचनला बघा, किचन एवढं येणार आहे. इथून असं इकडं इथपर्यंत किचन सुद्धा खूप मोठे. छान वाटतंय सगळं. इकडून जिना आणि इकडे छान अशा बेडरूम आहेत. बेडरूमचं तर आधी दाखवलेलंच आहे तुम्हाला, प्लास्टर झालं होतं ते. तर बघा, इकडे प्लास्टर झालेले सगळं बेडरूमचं. इथे आहे टॉयलेट बाथरूम. तर बघा टॉयलेट किती मोठं आहे, टॉयलेट बाथरूम. आणि इथे येणार आहे बेसिन बाहेर. त्याच्यामुळे इथं सुद्धा फरशी लावण्यासाठी असं प्लास्टर केलेलं नाही, असंच आहे खरबुडं ते सिमेंट. इथे एक बेडरूम. 4 रूम आहेत इथं, 2 BHK. आणि वर तर एवढं छान केलंय ना, तुम्हाला वर दाखवते. ह्याच्यावर स्लॅबवर खूप सुंदर केलंय. वाव, इथून एक खिडकी बघा मोठी. इथून आमचं सगळं शेत दिसणार. तर चला वर दाखवते तुम्हाला कसं केलंय. कोबा काय त्या स्लॅब परशी टाकल्यासारखं दिसते का नाही. तर इथं पाण्याचा खड्डा होता ना, जो तो पाण्याचा खड्डा बुजवून टाकलेला आहे, तो नाही ठेवलेला. बाकी ही जी आहे ती पुढची साईड, तिथे बल लावलेला आहे. रात्री ते हे खूप उशीर इथं हे करत होते प्लास्टर. म्हणजे हे काय केले आता, ते वरून स्लॅब जे टाकले त्याला त्यांनी काय बरं वॉटरप्रूफ केलंय. पाणी जे आहे की पाऊस आल्याच्या नंतर खाली जाऊ नये पाणी, म्हणून त्याच्यासाठी वॉटरप्रूफ केलेलं आहे. ओ, ह्याच्यावर कोणतरी नाचलेलं आहे. वाळलं नाही का अजून? हे रात्री बनवलंय तरी वाळलेलं नाही दिसत. हे हा का? हे अजून ओललंय, त्याच्यामुळे मी पुढे जाऊ शकत नाही. त्याच्यानं आता म्हणताना इथून दाखवते. तर हे अजून ओललंय आणि 2 दिवस ह्याच्यावर जायला, म्हणजे आजच्या दिवस काल केलंय तर आजच्या दिवस ह्याच्यावर नाही जायचं आणि पाणी सुद्धा नाही मारायचं. उद्यापासून पाणीही मारायचंय. तर आता खाली हे पाणी मारतात आहेत. हे पण आता आलेत कामावरून, त्यांना झोप नाही रात्रभर, त्याच्यामुळे आता ते झोपणार आहेत आणि मी पाणी मारणार आहे. पण बाहेरच्या साईडने पाणी मारतात आहेत ते प्लास्टरला.
बाहेरच्या साईडने पाणी मारून दिलं, मग आतून येतं मला मारता बाहेरून खूप उंचावर. आतमध्ये येते पाणी, मी बाहेर येते, थांबा. आता इकडे पाणी मारतात येत बाहेर ना अशी. इथं बघा जिन्याच्या खाली एक बोर्ड बसवलेला आहे, जेणेकरून इथं लाईटिंगला म्हणजे नाही का काही जरी ठेवता आलं किंवा गिरण असली तर गिरण ठेवता येईल म्हणून इथं बोर्ड करून ठेवलेला आहे. बघा बाहेरून ह्या साईडने जिना कसा वर आलेला आहे, वर उचल म्हणजे बाहेरच्या बाहेर आलेला आहे जिना. इकडे बघा बघा एवढ्या उंचावर पाणी मारता येत नाही बाहेरून, आणि आता स्लॅबवरून मारता येत होतं तर स्लॅबवर जायचं नाही, त्याच्यामुळे हे बाहेरून पाणी मारून देतात. इथं हात माझा पुरायचा नाही आणि पाणी पण एवढ्या वर जाणार नाही, त्याच्यामुळे इकडं मागे पाणी ते मारतात. इथे बघ मागची साईड ही मागून असं दिसणार आहे. आणि आता हे जे मुरुम हे आहे ना, तुम्हाला पलीकडून दाखवते. तर बघा ह्या साईडनी कसं भारी दिसतंय, हे रोडची साईड. इथं पण डिझाईन आहे, किचनच्या पुढे एक डिझाईन आहे. म्हणजे ज्या साईडनी आता येणारे जण असतात त्या साईडने अशी डिझाईन मस्त छान वाटते ना. तिथं बघा वर 7 म्हणून डिझाईन काढलेली, हम 7 हे किती छान वाटते बघा. आणि हे घर बांधताना पाया म्हणजे नाही का खांदला होता, तर त्या मुरुम तो बाहेर निघलेला एवढा आहे. तर आता आधी काय करायचंय, आता बाहेरचं पण ते खडी क्रॅशन होतं तर ते संपलेलं आहे सगळं. मग आता ही जी जागा आहे घराच्या कडेची ती थोडीशी भरून घ्यायची, कारण असं खोल झालंय खांदल्यामुळे. आता ही मुरुम टाकून सगळी भरून घ्यायची आणि खूप छान असं झाड लावायचे. तिथं झाडं जर नाही लावली तर अजिबात छान वाटणार नाही, आणि झाडं लावल्यावर खूप छान वाटतं, त्याच्यामुळे सगळीकडे झाडं लावायचे. इथून अशी कडणी सगळी मी पूर्ण घराला हे मारून दाखवलं तुम्हाला. सगळ्या कडेनी असं जाऊन असं येऊन एडा मारला सगळ्या घरात. ही पुढची साईड हो का, किचनला पण किचनच्या साईडने पण असं केले डिझाईन छान अशी. वाटते की नाही छान? कसं वाटतंय ते नक्की तुम्ही पण कमेंट मध्ये सांगा बरं का. कसं तरी बांधलेले छान, छोटस, खूप मोठं पण नाहीये. इकडे यांचं चाललंय आता पाणी मारून देते बाहेरून, मग आतून मी मारणार आहे पाणी. हे आधी बांधल्यामुळे आता बघा पांढरं पडलंय, ह्याला पाणी जास्त बसले. पण आता हे पुढचं जे आहे 2-3 दिवसात एवढ्या केलेलं आहे प्लास्टर. मी अनुला दवाखान्यात घेऊन गेले होते त्यावेळेस. आणि इथं पण परशी येणार आहे बरं का पुढं, एवढं असंच पायऱ्यांपासून एवढं इथं किचनच्या पुढे. आणि तुळस येणार आहे इथंच, तुळशी वृंदावन तिथंच बांधायचं इथं. सो कसं वाटला तुम्हाला बंगला आमचा? सगळा पूर्ण दाखवलेला आहे मी, आतून बाहेरून सगळीकडून आज पूर्णच दाखवला. आणि खूप जणांच्या कमेंट होत्या की ते छोटी रूम कशाची, ती सुद्धा सांगितलेली. म्हणजे तुमच्या जे मनात शंका होती की बाबा हिने कसं काय बांधलंय काय नाही, तर मी सगळं पूर्ण तुम्हाला दाखवलं आणि सगळं सांगितलेलं पण आहे. तर आता किचनच्या इथं पण खिडकी काय ती परशी टाकायची, असा सोपा ओटा बनवायचा आहे आणि तिथे तुळशी वृंदावन काढायचं आहे. आणि आता ही जे साईडने सगळं मुरुम टाकले, इकडे माती, आधी माती ही आधीचीच आहे तेव्हा तिकडे मुरुम आहे. आता ही सगळं इथं पुढे पण आणि सगळीकडून चौकून बंगल्याच्या ते हे करून घ्यायचंय, लेवल करून घ्यायची. आधी लेवल केल्याच्या नंतर मग झाडं लावायच्यात, कारण लेवल नाही केली आधीच झाडं लावली तर ते परत झाडं पण जातील, त्याच्यामुळे मग आधी मुरुम पसरवून लेवल करायची. तर कसं वाटलं आमचा बंगला नक्की कमेंटमध्ये मला नक्की सांगा बरं का. आणि हो रूम पण कशा आहेत, ते
कशाला आहेत ते सुद्धा कळवा सगळं. आणि डिझाईन ही पुढची बघा किती छान आहे. मला तर खूप जास्त आवडली बरं का, कारण हे आमचं दोघांचं खूप दिवसापासून बघितलेलं स्वप्न होतं. आम्हाला असं कधी वाटलंच नव्हतं की हे स्वप्न पूर्ण होईल म्हणून, पण ते स्वप्न पूर्ण केलं माझ्या मिस्टरांनी. आणि तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते, कारण आता त्यांचं बाहेरचं पाणी महाराज झालेलं, मला आतमध्ये मारून घ्यायचे पाणी. कसं वाटलं ते नक्की कमेंटमध्ये सांगा बरं का. आणि जर चॅनलवर नवीन कोणी असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे माझ्या रोजच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला पडेल. आणि तुम्ही माझे व्हिडिओ नवनवीन बघण्यासाठी नक्की सबस्क्राईब करून ठेवाल हीच आशा आहे. तर चला बाय, भेटू एका उद्याच्या नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये.